हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड, हृदयविकार हा फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मृत्यूचे सर्वात मोठे कारण बनत चालला आहे. आकडेवारीनुसार एकट्या युके मध्ये प्रत्येक 3 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू हा हृदयविकाराने होतो. दरवर्षी लाखो लोक या आजाराने आपले प्राण गमावतात. हृदयविकाराच्या झटक्यासाठी आपण अनेकदा तेलकट आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक तणावाला जबाबदार धरतो. आता समोर आलेल्या एका माहितीनुसार 90% हार्ट अटॅक हे सकाळच्या एका चुकीमुळे येतात. ही सवय खाण्यापिण्याशी किंवा तणावाशी संबंधित नसून आपल्या शारीरिक निष्क्रियतेशी निगडीत आहे. झोपेतून उठल्यानंतर आपण शरीराची कोणतीही हालचाल न करता तसेच बेडवर पडून राहणे ही एक छोटीशी सवय आपल्यासाठी किती घातक ठरू शकते आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ही सवय आपल्या रक्ताभिसरणावर आणि चयापचय क्रियेवर थेट परिणाम करते, ज्यामुळे भविष्यात मोठ्या संकटांना निमंत्रण मिळते. फ्रेंड्स, बऱ्याच लोकांना झोपेतून उठल्यानंतर हालचाल न करता तासनतास मोबाईल पाहण्याची सवय असते, पण डॉक्टरांच्या मते हीच त्यांची सवय त्यांच्या हृदयविकाराचा धोका वाढवते. जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपले शरीर एका विश्रांतीच्या स्थितीतून मात्र हालचाल न करता पडून राहिल्यामुळे आपले शरीर सुस्ती मूड मध्ये राहते. यामुळे रक्ताभिसरणाची गती मंदावते आणि हृदयावर अनावश्यक ताण पडतो, पण शारीरिक दृष्ट्या स्थिर राहतो, जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. फ्रेंड्स, आपण सकाळी उठल्यानंतर आपलं शरीर ऍक्टिव्ह न केल्यामुळे आपल्याला मेटाबॉलिक सिंड्रोम आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका निर्माण होतो. सकाळी उठल्यानंतर शरीर सक्रिय न केल्यास शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स वाढण्याची शक्यता निर्माण होते. याचा थेट परिणाम आपल्या पचन संस्थेवर आणि मेटाबॉलिझमवर होतो. जेव्हा आपण हालचाल टाळतो तेव्हा आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहत नाही आणि आपल्या पोटावर चरबी साचण्यास सुरुवात होते. ही पोटावरची चरबी हृदयाच्या आजारांचे मुख्य कारण मानले जाते. शरीरात होणारे हे अंतर्गत बदल सुरुवातीला लक्षात येत नाही, परंतु ते हळूहळू रक्तदाब वाढवण्यास आणि शरीरात जळजळ निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. आता आपण सकाळच्या व्यायामाचे आणि हालचालीचे महत्त्व समजून घेऊया. डॉक्टरांच्या मते सकाळची फक्त 5 ते 7 मिनिटाची हालचाल सुद्धा आपला जीव वाचवू शकते. यामध्ये वेगाने चालणे, हलके स्ट्रेचिंग, दीर्घ श्वासनाचे व्यायाम यांचा समावेश असावा. अशा हालचालींमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि झोपेतून उठल्यानंतर शरीराचे कार्य सुरू होते. जेव्हा आपण हालचाल करतो तेव्हा मेटाबॉलिझम सक्रिय होते आणि हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. हे छोटेसे बदल हृदयाचे संरक्षण करण्यासाठी एका ढाल प्रमाणे कार्य करतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जे लोक लठ्ठ आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची सूचना आहे. फ्रेंड्स, ज्यांचं वजन जास्त आहे त्यांची सकाळची निष्क्रियता जास्त घातक ठरते. डॉक्टरांच्या मते पोटावर चरबी असणे, सतत थकवा जाणवणे, थोड्याशा हालचालीने धाप लागणे किंवा मधुमेह असणे या सर्व मेटाबॉलिक वॉर्निंग सायन्स आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी सकाळी उठल्या उठल्या आळस झटकून सक्रिय होणे गरजेचे आहे, ज्यामुळे हृदयावरील भार कमी होईल. फ्रेंड्स, आपल्याला जर हृदयरोगापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. हृदयविकार टाळण्यासाठी फक्त औषधे पुरेशी नसून आपल्या दैनंदिन सवयीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. घाईघाईत घराबाहेर पडण्या अगोदर शरीराला थोडा वेळ देणे आणि नैसर्गिक हालचालींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटं आपल्या आरोग्यासाठी खर्च केल्यास हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ टिकवता येते. सकाळच्या रुटीन मध्ये केलेला हा छोटासा बदल हृदयविकारांना 90% रोखू शकते. त्यामुळे सुस्ती झटकून सक्रिय जीवनशैलीचा स्वीकार करणे हाच खऱ्या अर्थाने जीवन वाचवण्याचा सोपा मार्ग आहे. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.